पुण्यामध्ये प्रभाग 4 मध्ये मतमोजणी बंद पडली। टेबल क्रमांक 17 वरचं ईव्हीएम बदललेलं आहे आणि ईव्हीएम बदलल्यामुळे कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे। पुण्यातून एक मोठी घडामोडी समोर येते। तर पुण्यातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये मतमोजणी सध्या रखडलेली आहे। मशीन बंद पडल्यामुळे ही मतमोजणी रखडल्याचं समजतंय। तर अशा अनेक घटना सध्या समोर येत आहेत। यावर आता निवडणूक आयोगाकडे कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जाते। शिवसेना युबीटीचे विठ्ठल लोकरे देखील विजयी झाल्याचं आपण पाहतोय। एक महत्त्वाची बातमी आहे। तर दहिसरमध्ये सौरभ घोसाळकर हे सध्या पिछाडीवर आहेत अशी माहिती आहे। वॉर्ड क्रमांक 7 मधून सौरभ घोसाळकर हे सध्या पिछाडीवर असल्याचं दिसतंय। गणेश खाणकार हे भाजपचे उमेदवार, त्यांनी आघाडी त्या ठिकाणी घेतल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। दहिसरमध्ये सौरभ घोसाळकर हे सध्या पिछाडीवर आहेत आणि वॉर्ड क्रमांक 7 मधून ते सध्या पिछाडीवर असल्याचं समजतं। घोसाळकर कुटुंबियांमध्ये 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या। यामध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा काही वेळापूर्वी विजय झालेला आहे। मात्र सौरभ घोसाळकर, त्यांचे दीर आणि कैलासवासी अभिषेक घोसाळकर यांचे बंधू सौरभ घोसाळकर सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। मात्र सध्या तरी ते पिछाडीवर दिसतात। धुळ्यामधून एक मोठी बातमी। धुळे महापालिकेवर आता भाजपचा झेंडा रोवणार असं दिसतंय। भाजपचे 50 उमेदवार धुळ्यामध्ये विजयी झालेले आहेत। एमआयएम 10 ठिकाणी विजय झालेला आहे। एमआयएमचा धुळे महापालिकेवर भाजपचाच आता झेंडा असणार आहे, भाजपची सत्ता असणार आहे। निश्चितच आपण पाहतोय लातूरमध्ये देखील काय चित्र आहे। 22 जागा भाजपच्या वाट्याला त्या ठिकाणी जात आहेत। 47 जागा काँग्रेसनं त्या ठिकाणी जिंकलेल्या आहेत। वॉर्ड 153 मधून मीनाक्षी पाटणकर यांचा विजय झाल्याचं आपण बघितलंय। शिवसेनेच्या तुकाराम काते यांचे त्या सून आहेत। मुंबईतनं भाजपच्या स्नेहल तेंडुलकर विजयी झालेल्या आहेत। वॉर्ड 218 मधून स्नेहल तेंडुलकर विजयी ठरलेले आहेत। शिवसेना युबीटीचे विठ्ठल लोकरे देखील विजयी झालेले आहेत। पिंपरी चिंचवड महापालिकेची देखील खूप चर्चा झालेली होती। त्यामध्ये 128 एकूण जागा आहेत। भाजपला 83 जागा त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये मिळताना आपल्याला दिसत आहेत। एक महत्त्वाची बातमी समोर येते। ठाण्यामध्ये अपक्ष प्रमिला केणी या विजयी ठरलेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 23 मधून प्रमिला केणी यांनी दणदणीत विजय पटकावलेला आहे। शिवसेनेनं तिकीट नाकारल्यामुळे केणी यांनी बंड केलेलं होतं। आता त्या ठिकाणी त्यांचा दणदणीत असा विजय होताना आपल्याला दिसतोय। अपक्ष म्हणून त्या या निवडणुकीला सामोरे गेलेल्या होत्या। प्रभाग क्रमांक 23 मधून प्रमिला केणी यांचा दणदणीत विजय झालाय। शिवसेनेकडे त्यांनी आधी तिकीट मागितलं, मात्र तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यानंतर आता त्यांचा विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ठाण्यामधील प्रभाग क्रमांक 23 मधून प्रमिला केणी यांचा विजय झालेला आहे। बातमी मुंबईतून मनसेच्या सुप्रिया दळवी यांच्या संदर्भातली बातमी। सुप्रिया दळवी विजयी झाल्यात। वॉर्ड क्रमांक 205 मधून त्या उमेदवार होत्या। मनसेच्या सुप्रिया दळवी यांचा विजय झालाय। मनसेसाठी एक दिलासादायक बातमी आहे। मुंबईमध्ये मनसेच्या सुप्रिया दळवी यांचा विजय झालेला आहे। 205 वॉर्ड मधून सुप्रिया दळवी उमेदवार होत्या। मनसेच्या उमेदवार सुप्रिया दळवी आता विजयी झालेल्या आहेत। शिवसेना युबीटी आणि मनसेसाठी एक ही महत्त्वाची बातमी म्हणता येईल। मनसेच्या सुप्रिया दळवी यांचा विजय झालाय। वॉर्ड क्रमांक 205 मध्ये सुप्रिया दळवी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या आणि त्या आता विजयी झालेल्या आहेत। मुंबई महापालिकेतून एक निकाल आता पुढे येऊ लागलेले आहेत। आता कल जाऊन हे निकाल थेट येत आहेत। वॉर्ड क्रमांक 205 चा निकाल लागलाय। यामध्ये सुप्रिया दळवी यांचा विजय झाल्याचं कळतंय। मनसेच्या सत्यवान दळवी यांनी विजयाचं खातं उघडलेलं होतं आणि त्यानंतर आता सुप्रिया दळवी देखील विजयी होताना दिसत आहेत। केडीएमसी मध्ये शिवसेना भाजपमध्ये काटेकी टक्कर आहे। भाजप 41, शिवसेना 47 जागांवर इथे आघाडीवर आहे। तर मुंबईत भाजपच्या हर्षदा नार्वेकर या विजयी झालेल्या आहेत। वॉर्ड क्रमांक 225 मधून हर्षदा नार्वेकरांनी विजय प्राप्त केलेला आहे। राहुल नार्वेकरांच्या वहिनी आहेत हर्षदा नार्वेकर, त्यांचा आता विजय होताना दिसतोय। राहुल नार्वेकरांवर घराणेशाहीचा आरोप देखील या निवडणुकीमध्ये झालेला होता। त्यांच्या घरामध्ये त्यांच्याच नातेवाईकांना तिकीट वाटप केले असा देखील आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता। त्यामुळे अनेक पक्षामधल्याच कार्यकर्त्यांवर, निष्ठावंतांवर अन्याय झाला अशा पद्धतीचा देखील आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता। भाजपच्या हर्षदा नार्वेकर यांनी मात्र आता विजय प्राप्त केलेला आहे। वॉर्ड क्रमांक 225 मधून हर्षदा नार्वेकरांनी आपला विजय नोंदवलेला आहे। राहुल नार्वेकर यांच्या त्या वहिनी आहेत। पुढे एक मोठी बातमी असण्याची। शिवसेनेचे सगुण नाईक हे विजयी ठरलेले आहेत। मुंबईतून ही मोठी बातमी सगुण नाईक यांच्या संदर्भातली।
विजय झाले सगुण नाईक आणि शिवसेनेचे उमेदवार होते सगुण नाईक, त्यांचा विजय झालाय। वॉर्ड क्रमांक 91 मधून सगुण नाईक हे विजयी ठरलेले आहेत। आणखी एक मोठी बातमी समोर येते। आपण पाहतोय मुंबईत अनिल कोकिळ यांचा पराभव झालेला आहे। एक मोठी बातमी, मुंबईमध्ये अनिल कोकिळ यांचा पराभव झाल्याचं समजतंय। या निवडणुकीकडे खरं तर अनेकांचं लक्ष लागलेलं होतं। अनिल कोकिळ यांची ही संपूर्ण निवडणूक यंदा चर्चेमध्ये राहिलेली होती। त्या ठिकाणी आता त्यांचा पराभव होत असल्याचं समजतंय। अनिल कोकिळ यांचा मुंबईमधनं पराभव झाल्याचं समजतंय। तर कोल्हापुरातील कानानगरमध्ये तुफान राडा झालेला आहे। भाजपचे दिलीप पवार यांच्या पराभवाच्या नंतर दगडफेक झाली आहे। पवारांना मतदान न केल्याचा राग धरून 2 गट आपापसामध्येच भिडलेले आहेत। त्या ठिकाणी हा मोठा राडा झालाय। कानानगर इथं हा सगळा प्रकार घडलेला आहे। कोल्हापुरामध्ये भाजपचे दिलीप पवार यांचा पराभव झाला आणि त्यानंतर ही दगडफेक झालेली आहे। मतदान न केल्याचा राग मनात धरून 2 गट आपापसात भिडलेत आणि हा मोठा राडा झालाय। तर आज दिवस निकालाचा आहे। अनेक ठिकाणी अशा प्रकारचे राडे होताना दिसतात। कोल्हापूरमधून सुद्धा अशाच प्रकारची बातमी येते। मतदान न केल्याचा राग मनात ठेवून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। मोठा राडा झालाय। कोल्हापुरातून ही घटना पुढे येते। कानानगरमधली ही घटना आहे। भाजपचे दिलीप पवार यांच्या पराभवानंतर ही दगडफेक करण्यात आली आहे। तर मुंबईमधनं शिवसेना युबीटीच्या किशोरी पेडणेकरांचा विजय झालाय। वॉर्ड क्रमांक 199 मधून किशोरी पेडणेकर विजयी ठरलेले आहेत। किशोरी पेडणेकरांच्या या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं। मुंबईच्या माजी महापौर शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आता विजयी झालेल्या आहेत। वॉर्ड क्रमांक 199 मधनं त्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेल्या होत्या। किशोरी पेडणेकरांच्या निकालाकडे सकाळपासूनच लक्ष लागलेलं होतं। अखेर आता पेडणेकर या विजयी ठरलेल्या आहेत। आयत्या वेळी वॉर्ड बदललेला होता। शिवसेना युबीटीच्या प्रवक्ते आणि एक फायर ब्रँड नेत्या किशोरी पेडणेकरांच्या निकालाकडे लक्ष लागलेलं होतं। तर आणखी एक मोठी बातमी येते। मंगल प्रभात लोढा यांनी मलबार हिलमध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। वॉर्ड क्रमांक 218 मधून स्नेहल तेंडुलकर विजयी झालेले आहेत। मंगल प्रभात लोढांनी मलबार हिलचा हा गड राखलेला आहे। वॉर्ड 219 मधून भाजपचे सन्नी सानप विजयी ठरलेले आहेत। भाजपचे स्नेहल तेंडुलकर 218 वॉर्डमधून विजयी ठरलेले आहेत। मुंबईतले काही निकाल आपण झटपट पाहतोय। मंगल प्रभात लोढांनी मलबार हिलचा गड राखलेला आहे। प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। भाजपचे सन्नी सानप यांचा विजय झालेला आहे। तर मुंबईतले काही महत्त्वाचे निकाल आपण पाहतोय। अनिल कोकिळ यांच्या माध्यमातून एक मोठा धक्का खरं तर म्हणावा लागेल। अनिल कोकिळ यांचा पराभव झालेला आहे। अनिल कोकिळ यांच्या या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं। तर दहिसरमध्ये आपण बघितलंय सौरभ घोसाळकर हे पिछाडीवर आहेत। वॉर्ड क्रमांक 7 मधून सौरभ घोसाळकर हे पिछाडीवर आहेत। भाजपचे उमेदवार गणेश खाणकार हे तिथं आघाडीवर असल्याचं देखील समजतंय। तर भाजप युवा मोर्चानं ठाकरे बंधूंना डिवचलेला एक महत्त्वाची बातमी। रसमलाईचा फोटो ट्विट करत ठाकरे बंधूंना डिवचण्यात आल्याचं आपण पाहतोय। मुलुंडमध्ये भाजपला मोठा विजय देखील मिळालेला आहे। मुलुंडमध्ये भाजपचे सर्व नगरसेवक विजयी होताना दिसत आहेत। जालना महापालिकेवर भाजपनं झेंडा फडकवलेला आहे। भाजपचे सर्वाधिक 41 उमेदवार तिथे विजयी झालेले आहेत। शिवसेनेचे 12, काँग्रेसच्या 9 जागा तिथे निवडून आलेल्या आहेत आणि जालन्याच्या या महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष या अर्थाने लागलेलं होतं। ही पहिलीच महापालिकेची निवडणूक, जालना महापालिकेची निवडणूक आहे। भाजपनं दावा केलेला होता पहिला महापौर हा भाजपचाच होणार आणि तसंच काहीचं चित्र आता आपल्याला या निकालामध्ये पाहायला मिळतंय। तर जालनाकरांनी पहिल्यांदा मतदान करताना भाजपवर विश्वास ठेवला। भाजपकडे आता जालन्यातली सत्ता गेली आहे। कोल्हापूरमध्ये कानानगरमध्ये तुफान राडा झालाय। पुन्हा एकदा आपण कोल्हापूरच्या बातमीकडे जातोय। दिलीप पवार भाजपचे उमेदवार यांना मतदान न केल्याचा राग मनात ठेवून 2 गटांमध्ये अशा प्रकारे तुफान हाणामारी झालेली आहे। तर आज मतदानाचे निकाल आहेत आणि त्यामुळे निकाल लागताना अनेक ठिकाणी काही गोंधळाची परिस्थिती निर्माण होते। त्यापैकीच एक बातमी आपण कोल्हापूरमधून पाहत होतो। नितीन गावडे यांच्या संदर्भात बातमी येते। शिवसेना युबीटीचे नितीन गावडे मुंबईमध्ये विजयी ठरलेले आहेत। युबीटीसाठी एक मोठी बातमी आहे ही।
शिवसेना युबीटीचे नितीन गावडे विजयी ठरलेले आहेत. वॉर्ड क्रमांक 16 मधून नितीन गावडे उमेदवार होते, त्यांचा विजय झालेला आहे. पुण्यामध्ये शिवसेना युबीटीचे नितीन गावडे हे विजयी झालेले आहेत. 16 मधून नितीन गावडे उमेदवार होते आणि त्यांचा विजय झालेला आहे. शिवसेना युबीटीचे उमेदवार होते नितीन गावडे, त्यांचा विजय झाला आहे.